84 आणि त्याची पुढची काही वर्ष आपण जर वाचली तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हे जे स्तोत्र आहे पुष्कळ ठिकाणामध्ये आम्ही पाहतो तिथं पवित्र शास्त्रात सुद्धा लिहिले कोराचे स्तोत्र, कोराच्या पुत्राचे स्तोत्र तिथे लिहिले टायटलमध्ये. आणि काही ठिकाणी काय जे शास्त्राभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे स्तोत्र दाविदाने लिहिले, कारण की या स्तोत्रामधल्या पुष्कळच्या गोष्टी दाविदाने जी स्तोत्र लिहिले त्याच्यासाठी मॅच होत असतात. आणि मग त्यांना काय लोकांचं म्हणणं आहे दाविदाने लिहिले, काय म्हणणार कोराच्या पुत्रांनी हे लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि त्या स्तोत्रावर तो काय म्हणतो माहिती का, हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. आम्ही तुझी निवासस्थाने किती रम्य आहे, म्हणजे ज्या ठिकाणामध्ये देवाचं सानिध्य राहतं, ज्या ठिकाणामध्ये देव स्वतः निवास करतो किंवा वस्ती करतो ते किती रम्य. Your dwelling places are so beautiful. आमेन. इथं इंग्लिश भाषेमध्ये असं म्हणलेलं आहे की ते ब्युटिफुल किंवा जो रम्य शब्द वापरले त्याचा जो अर्थ आहे मूळ भाषेमध्ये त्याला ॲमिएबल म्हणतात किंवा फ्रेंडली. मला माहिती की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सहवासात येतो त्या देवाचा फ्रेंडलीनेसचा अनुभव देवा प्रत्येकाला देत असतो की तो आमचा मित्र पाहतो. पवित्र शास्त्राचा वास्तव योहान होताना तो फार सुंदर काय म्हणतो की आता इथून पुढे मी तुम्हाला दास म्हणत नाही तर मी तुम्हाला मित्र म्हणतो, कारण दासाला सर्व गोष्टी ठाऊक नसतात पण मित्राला ठाऊक असतात. म्हणजे देवाची इच्छा आमच्या प्रत्येक समाजाने हेच आहे की आम्ही त्याच्याबरोबर फ्रेंडली रिलेशनशिप डेव्हलप करावं, एक मैत्रीचं नातं आमच्या त्यांच्याबरोबर असावं. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं मैत्रीचं नातेसंबंध असतात त्यावेळेस देवाच्या सानिध्यामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतो. आम्ही मला माहिती की सर्वात चांगलं आम्हाला कोणाबरोबर राहायला आवडतं काय ते का, मित्र-मैत्रिणी. सगळ्यात जास्त वेळ कोणाला विचारलं कोणासाठी आवडेल तुला घालवायला तर काय म्हणत आय वॉन्ट टू स्पेंड माय टाइम विथ माय फ्रेंड्स. म्हणून आई वडिलांना खूप मोठा प्रश्न पडतो जस्ट लेकरं बाहेर खेळायला जातात किंवा बाहेर शाळेला कॉलेजला जातात तेव्हा सगळं माहिती की ते जास्तीत जास्त वेळ त्यांना कोणाबरोबर घालायला आवडतो आपल्या मित्रमैत्रिणींना. म्हणून मला सांगू की ज्यावेळेस आम्ही देवालाच आमचा मित्र बनवतो त्यावेळेस आम्हाला त्याच्याबरोबर चांगला वेळ घालवायला ही इज माय फ्रेंड. एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे की व्हॉट अ फ्रेंड वी हॅव इन जीसस, म्हणजे येशू ख्रिस्तासारखा चांगला मित्र या जगामध्ये कोणीच नाही. आणि मग जसं त्याच्याबरोबर असे मैत्रीचे नातेसंबंध जोडतो त्यावेळेस त्याचे जे निवासस्थान आहे त्याची जी ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्हाला मैत्रीपूर्ण वाटतात, आनंदाच्या वाटतात, समाधानाच्या वाटतात. आणि मला माहिती आहे की चर्चला येणं मग त्यावेळेस आम्हाला कठीण जाणार नाही, कारण मला माहिती आहे की मी माझ्या मित्राला भेटायला चालू आहे की ज्याच्याबरोबर माझे संबंध आहेत, माय बेस्ट फ्रेंड. आम्हाला माहिती की ज्या बेस्ट फ्रेंडबरोबर आम्ही थांबतो ना जातो भेटायला त्या वेळ कसं जातो तो समजून देखील येत नाही. तासन तास मला स्वतःचा अनुभव माझ्या मित्रांबरोबर जास्त असतो तर आम्ही तासन तास बोललो तरी कसा वेळ निघून जातो ते समजत नाही. मला सांगते आज देवाची आमच्या प्रत्येक संबंधाची इच्छा आहे की आम्ही त्याला आपला मित्र बनवावं आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचे मैत्रीचे नातेसंबंध त्याच्याबरोबर जोडतो त्याच्याबरोबर किती वेळ घालला तरी आम्हाला समजणार नाही. आज डेज वुड जस्ट पास बाय, कारण की आम्ही त्याच्याबरोबर संबंध जोडलेले आहेत. आणि मी पाहतो म्हणतो हे देवा तुझी निवासस्थाने किती रम्य आहे, माझ्या जीवाला परमेश्वराच्या अन्नाची उत्कंठा लागलेली आहे आणि तो आतल्या आत सुरत आहे. या ठिकाणी तो काय म्हणतो माहिती का, परमेश्वराच्या अन्नाची उत्कंठा ही इज लॉंगिंग टू बी इन द प्रेझेन्स ऑफ. आमेन. किती चांगली गोष्ट आहे. आज देवाच्या आमच्या प्रत्येक संबंधी इच्छा हीच आहे की आम्ही सुद्धा देवाच्या सानिध्यासाठी लॉंग करणार. अतिशय देवाच्या सानिध्यामध्ये असण्यासाठी आम्ही धावपळ करणं, देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला तो म्हणतो या ठिकाणामध्ये माझ्या जीवाला परमेश्वर माय सोल लॉंग आहे, माझा जो जीव आहे माझ्या तुझ्या अंगाविषयी उत्कंठा लागली आहे किंवा मला त्याच्याविषयीची ओढ लागलेली आहे, त्याच्याविषयी मला एक प्रकारच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रबळ अशी झालेली आहे की मी कधी जातो देवाच्या सानिध्यामध्ये. आणि मग तो म्हणतो मला तुझ्या सानिध्याची उत्कंठा लागलेली आहे. आणि पुढे तो म्हणतो उत्कंठा लागली असून तो आतल्या आत झुरत आहे. इट फेंटेड, माय सोल इज फेंटिंग. म्हणजे मला इतकी परमेश्वराच्या अन्नाची उत्कंठा लागली आहे की जो माझा जे सोल आहे तो फेंट होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, आय एम लॉंगिंग टू बी इन हिज प्रेझेन्स. आणि इतकं काय माझ्या जीवनामध्ये त्याचं सानिध्य महत्वाचं वाटतं की जसं काय मला माझा जीव काय करता माहिती का, फेंट म्हणजे ज्या आमची शक्ती निघून जाते, देयर इज नथिंग लेफ्ट. मला माहिती फेंट होतो माणूस. कधी फेंट होतो
सडनली आय फेंटेड. काय होतं की ज्या एखादा व्यक्ती त्याची शक्ती निघून जाते, ही लुजेस सेन्सेस, त्यास तो फेंट होतो. आणि मग तो उठल्यानंतर त्याला कळत नाही कसं काय झालं काय झालं. मला समजा आमच्या सुद्धा जीवनामध्ये देवाचं वचन सांगतात की आम्ही ज्या परमेश्वरच्या अंगाविषयी विचार करतो त्या आम्ही सुद्धा त्याच्या अंगामध्ये न जाता आल्याने किंवा जाता येत नाही किंवा उशीर झाल्यामुळे वी आर पेंटिंग. आम्हाला जाणवतं की सुरत आहे. मला असं वाटतं की धावपळ करू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वरच्या अंगावर जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तो म्हणतो हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदेजवळ आपल्या पिलांसाठी घरटे कराव्यास चिमणीस आणि कोटे बांधाव्यास नेहमीच जागा मिळाली. तुझ्यासोबत इच्छा या दोन पक्ष्यांकडे बघतो, या बर्ड्स मध्ये पाहतो, तर हे जे दोन बर्ड्स आहेत ना ते सर्वात छोटे बर्ड्स आहेत. तिथं ते म्हणतात नेहमी आणि त्याच प्रकारे स्पॅरो, चिमणी आणि नेहमी. जर तुम्ही पाहिलं सर्व पक्ष्यांमध्ये हे सर्व छोटीशी पक्षी आहे. म्हणजे ज्यांना जर तुम्ही पाहिलं तर त्यांचा आकार सुद्धा छोटा आहे, त्यांच्यामध्ये जीव पण नाहीये, चिमण्या जास्त दिवस जगत पण नाही. पण त्या सर्व चिमण्या आणि नेहमीला एक ज्ञान आहे. काय माहिती का की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आपली घरटे, देवाच्या मंदिरात किंवा देवाचं वेदी म्हणजे ज्या ठिकाणी देवाचं सानिध्य आहे, देवाचा सहवास आहे, त्याजवळ ते आपली घरटे बांधतात. त्याचं कारण काय माहिती का, त्यांनी एक गोष्ट माहिती होती की काही जरी झालं तरी या सानिध्यातून कोणीच आम्हाला हलवू शकत नाही. बरोबर. आम्हाला माहिती की कधी कधी चिमण्या किंवा पक्षी असे आमच्या घरामध्ये घरटे बांधतात. काय काय लोक म्हणतात त्यांना काढू नका, राहू द्या, ते तिथं राहतात. पण काय काय लोक ती घरटे हलवतात, कारण घरामध्ये त्याच्यामुळे त्रास होतो, घाण होते, बऱ्याच काही गोष्टी घडतात. पण त्यांना या चिमण्यांना एक गोष्ट माहिती होती की जर आमचं घरटं देवाच्या वेदीचं लावलं किंवा बनवलं तर ते सर्वात सुरक्षित असं ठिकाण आहे. Even in spite of being the smallest of birds, they have got this wisdom to build their nest near the presence of God. किंवा जिथं मी म्हणतो की देवाचं जी वेदी आहे, ते देवाचे सानिध्य आहे, त्या ठिकाणामध्ये ते मानतो. आणि मग पाहतो की त्यांना एक गोष्ट कळाली. पुढे तो म्हणतो तुझ्या मंदिरात राहण्याची केवढी धन्यता. Blessed are the people who dwell in his sanctuary. किंवा त्याच्या सानिध्यात, त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये. मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही प्रश्न एखाद्या व्यक्तीला विचारतो तू कुठे राहतोस, तर तो काय म्हणतो सो अँड सो. पण आम्ही पाहतो या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जे लोक त्याच्या मंदिरात राहतात ते धन्य. कधी कधी आम्हाला माहिती की काय काय लोकांना वाटतं ना ते व्हेरी प्राऊडली से आय स्टे इन कोरेगाव पार्क. का सगळ्यात जास्त कॉस्टली ठिकाण किंवा सगळ्यात महागात राहणारे लोक किंवा जे रिच लोक आहेत ते जास्तीत जास्त कोरेगाव पार्क, आय स्टे इन कल्याण नगर. म्हणजे त्यांना काय सांगण्याचा उद्देश असतो की जर समोरचा व्यक्ती म्हणतो कल्याण नगरमध्ये राहतो, तिथलचे फ्लॅट्स किंवा तिथलचे घरं फार महाग आहेत. समाजामध्ये त्यापेक्षाही महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहतो. आम्ही तिथं म्हणतो की दोज आर द पीपल हू आर ब्लेस्ड, जे देवाच्या मंदिरामध्ये राहतात. मंदिरामध्ये म्हणजे काय माहिती का, देवाच्या सहवासात, देवाच्या सानिध्यामध्ये. आज आम्ही या जगामध्ये पुष्कळ ठिकाणं चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणामध्ये राहिलो, पण जर देवाच्या सहवासाचा आनंद आम्हाला मिळत नसेल तर ते बाकीचे सर्व ठिकाणं काहीच कामाची नाही. दे ऑफ नो यूज. कारण देवाच्या सानिध्यामध्ये सर्व गोष्टीचा भरपूर आहे. देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या समक्षतेमध्ये आमचे आशीर्वाद आहे. आम्ही जर पाहतो या ठिकाणी तो म्हणतो की तुझ्या मंदिरात राहण्याची केवढी धन्यता. त्यांना धन्य म्हटलेले, ब्लेसिंग म्हटलेले जे लोक देवाच्या मंदिरामध्ये राहतात. आज मी देवाचे आभार मानतो की देवाच्या सहवासात देवाने मग प्रत्येकाला या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. देवाच्या सानिध्यामध्ये देवाने मला घेऊन आलेले आहे आणि आम्ही धन्य समजतो स्वतःला. का माहिती का की आम्ही आज देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. मला माहिती आहे की पुष्कळ लोक या जगामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कारणं देतील आणि म्हणतील की मला या कारणासाठी येता आलं नाही. पण ब्लेसेड आर दोज पीपल हू आर इन गॉड्स प्रेझेन्स. आम्ही याच्यासारखा आनंद कोणताच नाही, कोणताच नाही. मला माहिती आहे की ज्या देवाने आदाम आणि हवेला निर्माण केलं, असं म्हणतं देवाचं वचन की देव संध्याकाळच्या वेळेस शिळोप्याचा वारा सुटल्यानंतर आदामाला भेटण्यासाठी त्या ठिकाणामध्ये there is no better place than being in God's presence. आमेन. ह्याच्यापेक्षा चांगलं ठिकाणच कोणतं नाही की ज्या ठिकाणामध्ये देव स्वतः आम्हाला येऊन भेटतो. किती आनंदाची गोष्ट आहे. मला माहिती आहे की जर एखादा या जगातील व्यक्ती मला म्हणतो की मी तुला भेटायला येणार आहे, त्यावेळेस ती भेट मला किती महत्वाची वाटते. उदाहरणार्थ एखादा या जगातला मंत्री, आमच्या देशातला एक साधारण मंत्री, आमच्या राज्याचा मंत्री, जर एखादा मंत्री म्हणतो की काळजी करू नको, मी तुला भेटायला,
तुम्हाला भेटायला येणार उद्धव ठाकरे, तर काय वाटेल आम्हाला? वाव, द सीएम इज गोइंग टू कम टू. मग आम्ही काय करणार आहे? तुम्ही म्हणाल का नो नो आय गॉट सम वर्क, आय विल नॉट बी एबल टू कम. व्हॉट वुड यू से? तुम्ही लगेचच म्हणाल हो हो कधी येणार आहे, आणि ते येणार आम्हाला भेटण्यासाठी सकाळपासून आम्ही तयारी करू. का? बिकॉज द सीएम इज गोइंग टू कम टू मीट. मला सांगू द्या, बेटर देन एनी सीएम, बेटर देन एनी प्राईम मिनिस्टर, बेटर देन एनी बिग लीडर इन दिस वर्ल्ड इज गॉड ऑलमाइटी. आमेन. तो शिराणीच परमेश्वर. आणि मग तो जर मला भेटायला तो काय म्हणतो माहिती का, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील त्या ठिकाणामध्ये मी आहे. आणि आज तो मला भेटण्यासाठी त्याचं स्वर्गीय सिंहासन सोडून आज माझ्यामध्ये आलेला आहे, उतरून आलेला आहे. आणि जर तो मला भेटण्यासाठी आलेला आहे तर मी किती धन्य आहे, किती आशीर्वादित आहे, किती मी देवाचा धन्यवाद केला पाहिजे की तो मला भेटण्यासाठी आलेला आहे. आणि मग आम्ही या ठिकाणी म्हणतो की ते जे परमेश्वराच्या सानिध्यात राहतात ते धन्य आहे, ते आशीर्वादित आहे. पुढे काय म्हणाले माहिती का, व निरंतर तुझी स्तुती करीत राहते. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जो व्यक्ती येतो ना तो काय करतो माहिती का, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना. आमेन. द रिझन, ते गीत आम्ही गातो, द रिझन आय लिव्ह इज टू वर्शिप यू. आमेन. किती चांगली गोष्ट. आमचा जगण्याचा उद्देश काय माहिती का, की आम्ही देवाची उपासना करावी, देवाची आराधना करावी. आणि ते लोक देवाची आराधना करू शकतात जे सतत देवाच्या सानिध्यामध्ये येतात. मला माहिती आहे की जे लोकांना देवाच्या सानिध्याचा परिचय नसतो किंवा देवाच्या सानिध्यापासून ते दूर असतात, ते देवाची उपासना करण्याच्या ऐवजी सदैव कुरकुर करत राहतात. दिस इज नॉट वर्किंग, दॅट इज नॉट वर्किंग, दिस इज नॉट राईट, दॅट इज नॉट राईट, बिकॉज दे आर नॉट यूज टू द प्रेझेन्स ऑफ गॉड. पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो ना माहिती आहे का, आमच्या आपोआप मुखामध्ये स्तुती सवय येते. आमेन. बिकॉज वी सी बियॉन्ड आवर प्रॉब्लेम्स. आमच्या समस्याच्या, आमच्या अडचणींच्या, आमच्या जीवनामध्ये येणारे जे काय हल्ले त्यांच्या पलीकडे आम्ही पाहायला लागतो. त्याचं कारण काय माहिती का, आम्हाला कळतं की आमचा देव या समस्यातून सोडवायला समर्थ आहे. माझं काम एकच आहे की परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना करावी. आणि आपण पाहतो की तो म्हणतो जे लोक परमेश्वराच्या सानिध्यात येतात ते धन्य काय माहिती का, ते परमेश्वराची स्तुती करतात, परमेश्वराची आराधना करतात, परमेश्वराचा जय जयकार करतात. मला माहिती आहे की आज आम्ही जे काम करत आहोत किंवा आम्ही जी देवाची आराधना करतो त्याच्यापेक्षा मोठी आणि चांगली गोष्ट या जगामध्ये कोणतीच नाही. बिकॉज वी आर सर्विंग अँड वर्शिपिंग द लिव्हिंग गॉड. आणि मग आपण पाहतो या ठिकाणी तो म्हणतो की ते तुझी निरंतर स्तुती करत राहतील. आणि पुढे असं म्हटलंय, ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागलाय तो केवढा धन्य. म्हणजे आम्हाला सामर्थ्य पण प्राप्त परमेश्वराच्या सामर्थ्य. आम्ही तिथं म्हणलेले ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, म्हणजे आमची स्ट्रेंथ, आमची ताकद कोणापासून येते? देवापासून. इट्स नॉट बिकॉज व्हॉट वी ईट. मला माहिती आहे की इटिंग टू स्टे फिजिकली फिट इज इम्पॉर्टंट. कधी कधी देव जर मला वेळ दिली तर आपण एक दिवस त्या विषयावरती विचार करू की मेनी पीपल आर फोकस्ड ऑन फिटनेस, बट फिटनेस अँड हेल्थ आर टू डिफरंट थिंग्स. बरोबर आहे ना? फिट किती चांगलं असतं. काय काय आता मला मागच्या काही 1.5 वर्षामध्ये या गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि चांगला फिट होता, एक्सरसाइज करणारा व्यक्ती होता, ही वॉज फिट, काहीच नव्हतं, यूज टू गो टू द जिम, यूज टू वॉक, एव्हरीथिंग वॉज राईट इन हिज लाईफ. बट वन थिंग इज ट्रू की त्या फिटनेसपेक्षा त्याची हेल्थ महत्वाची. आणि क्षणातच देवाची आज्ञा त्याला झाली आणि आपली सोय. आणि मग आम्ही म्हणतो आणि चांगलं होतं तो. बिकॉज फिटनेस अँड हेल्थ आर टू डिफरंट थिंग्स. आम्ही किती फिटनेससाठी प्रयत्न केले, पण हेल्थ इज फॉर द लॉर्ड. आम्ही देवापासून आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, देवापासून आम्हाला हेल्थ मिळते. आणि मग देवाची इच्छा आमच्या प्रत्येक समजणे की तो सुद्धा या ठिकाणी म्हणत असतात तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होतं. मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहतो आपोआप आमची ताकद वाढत असते. आम्ही तो म्हणतो जे परमेश्वराची आशा धरणारे नवी शक्ती संपादन करतील, ते चालतील तरी दमणार नाही, पळतील तरी थकणार नाही, तर गरुडाप्रमाणे उंच बलाला मारतील. दोज दॅट वेट अपॉन द लॉर्ड विल रिन्यू देअर स्ट्रेंथ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमची ताकद कोणापासून येते की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, देवाची वाट पाहतो. मला माहिती की पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी अनेक तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या जुन्या काळामध्ये देव मोशेला भेटण्यासाठी येत असे, देवाने मोशेला सांगितलं की तू एक दर्शन मंडप तयार कर आणि त्या ठिकाणी मी तुला भेटायला येत असे. आणि दर्शन मंडपामध्ये जाऊन मोशे वाट पाहत असे, यहोशुआ वाट पाहत असे. का? की देव त्या ठिकाणी मला भेटत असे.
आणि मला माहिती की ज्या वेळेस त्यांना त्या ठिकाणी थांबल्यानंतर देवापासूनचं वचन प्राप्त व्हायचं, त्यावेळेस देव त्यांना ते ज्ञान पुरवत होता, एवढंच करण्यानंतर शक्ती पुरवत होता की जेणेकरून तो त्या इस्रायल लोकांचं नेतृत्व करू शकत होता. ही ताकद कुठून प्राप्त होते? देवाच्या सानिध्यामध्ये. म्हणून म्हणतो ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला शिवण्याच्या मार्गाचा ध्यास लागलाय, तो केवढा धन्य. आणि पुढे असं म्हणलेलं आहे की ज्या वेळेस या सर्व गोष्टी एखादा व्यक्ती करतो, त्यावेळेस गॉड स्टार्ट्स ब्लेसिंग. द पर्सन हू स्टेज इन द प्रेझेन्स ऑफ गॉड, देव तुला आशीर्वाद करतो. ज्यावेळेस मी देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, आम्हाला कधीच असं देव कधीच सोडणार नाही, तर त्याच्या आशीर्वादाने भरल्याशिवाय तो आम्हाला पाठवणार नाही. म्हणून आपण पाहतो की तो म्हणतो की ते धन्य आहे. पहिला आशीर्वाद काय की आम्ही आशीर्वाद ब्लेसेड. ब्लेसेड या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर दोज पीपल आर हॅपी. आम्ही जस्ट म्हणतो आय एम ब्लेस्ड, याचा अर्थ काय? आय एम हॅपी. कधी कधी आम्ही ब्लेस्ड म्हणतो, आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही, बरोबर. नाउडेज पीपल हॅव गॉट दिस ट्रेंड इज व्हेरी यू हिअर पीपल सेइंग दॅट. आता लोकांकडे विचारलं ना, विशेष करून विश्वासणाऱ्या किंवा चर्चला जाणारे व्यक्ती, हाऊ आर यू? ब्लेस्ड. आय एम ब्लेस्ड. बट व्हेन यू सी देअर फेसेस, यू रियली वंडर whether they really are blessed. कारण का ब्लेस्ड व्यक्ती कसा असतो? हॅपी. आमेन. इफ यू गो टू द रूट meaning of the word blessed, that word says that a blessed person is always happy. आणि मला माहिती की आमच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवतो आम्ही आशीर्वाद दाखवतो. किती जर आपण आमचा चेहरा असा ठेवला आणि म्हटलं मी आशीर्वाद देतो, समोरचा व्यक्ती म्हणलं असं कसं आशीर्वाद देतो? इफ यू आर ब्लेस्ड and your face is like that, I don't want blessings. कारण आमचा चेहरा दाखवतो. पण यू नीड टू बी हॅपी. आणि तो व्यक्ती आनंदी असतो, आशीर्वाद असतो की जो देवाच्या सानिध्यामध्ये राहतो. आमेन. नाहीतर आम्हाला माहिती की जगामध्ये आम्ही जस्ट फिरतो तर अनेक लोक सर्व काही गोष्टी त्यांच्याकडे आहे, बट स्टील त्या फेसेस आर ऑलवेज लॉंग. 12 वाजलेले असतात, दे आर वेटिंग, दे आर डिप्रेस्ड, त्रासलेले, दुःखी आहेत. पण आम्ही आनंदी आहोत. त्याचं कारण काय माहिती का? गॉड इज विथ अस. आमेन. हालेलुया. Sometimes we don't have food to eat, but we are happy. Why? Because that's the blessing of God. आणि मग म्हणतो ते लोक आशीर्वाद. तर हा मोठा आशीर्वाद आहे की तो म्हणतो की जे लोक परमेश्वराच्या सानिध्यात जातात ते धन्य, ते देवाची स्तुती करतात, म्हणजे कुरकुर न करता देवाचे आभार मानतात, देवाचा धन्यवाद गातात, देवाचे स्तुती स्तोत्रे गातात, गीते गातात. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं म्हणतो तर काय म्हणतो माहिती का? त्यांना काय प्राप्त होतं की पुढे म्हणतो की शोकजनक खोऱ्यातून जात असताना त्यांना ते झऱ्याचे स्थानच वाटते. आमेन. आणखीन आशीर्वाद काय माहिती का? दोज पीपल हू स्टे इन द प्रेझेन्स ऑफ गॉड, जे लोक देवाच्या सानिध्यामध्ये राहतात ते शोकजनक खोऱ्यातून गेलेले. इंग्लिशमध्ये किंवा जर तुम्ही त्याचा अभ्यास करत राहिला व्हॅल्यू ऑफ पार्ट म्हणजे काय? जिथं दुःख, शोक, यातना, क्लेश, त्रास, अडचणी आणि या गोष्टी सर्वच जातात. मला माहिती की या जगामध्ये सर्व लोक जे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला त्रासातून, संकटातून, अडचणातून जावं लागतं. पण तो म्हणतो की ते लोक जरी त्याच्यातून जात असले तर ते आशीर्वाद असले, आनंदित असले कारणाने काय होतं माहिती का? ते त्यांना झऱ्याचे स्थान वाटते. म्हणजे दे आर गोइंग टू द डीपेस्ट ऑफ ट्रबल्स इन देअर लाईफ्स, स्टिल दॅट इज नॉट हिंडरिंग देम फ्रॉम प्रेझिंग गॉड. देवाचे आभार तो मानण्यापासून त्यांना ते आर्ग्युमेंट करणे, पण उलट त्यांना ते झऱ्याचे स्थान वाटते. मला माहिती आहे की पुष्कळ लोक त्रासलेले असते ना तर त्यांना सर्वच कठीण वाटतं, संकटात असते सर्वच गोष्टी कठीण वाटतात. पण मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आनंद घेत असतो त्या शोकजनक खोऱ्यातून म्हणतो तो म्हणतो स्तोत्र 23 मध्ये, मृत्यूच्या दरीतून मी जात असतो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. याचा अर्थ असा आहे की अनेकदा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या संकटातून, अशा प्रकारच्या समस्येतून, अडचणीतून आम्ही जात असतो, तरी त्या संकट अडचणीतून जात असताना ते आपल्याला झऱ्याचे स्थान वाटते. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की ते त्रास आमच्या जीवनामध्ये दुःख आणू शकत नाही, तर ते आमच्यासाठी झऱ्यासारखे असतात. झरा माहिती ना? फाउंटन्स. And we like to see fountains, watch fountains, stay. काही लोकांना तर फाउंटन्स आवडतात इतके की ते बाहेरच्या ऐवजी घरातच ते फाउंटन्स आता मिळतात. You get those fountains artificial. Why? Because people like झरा किंवा स्प्रिंग ज्याला आपण म्हणतो, ते जे फाउंटन्स आहे, पाणी जिथून येतं. आता म्हणून आमचं डायग्राम पण तसं हे पाण्याचं झऱ्याचे स्थान आवडतात सगळ्यांना. वी लाईक टू स्टे इन दिस टाइप ऑफ प्लेसेस.
कधी कधी आम्ही जीवनामध्ये मला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रवास करतो त्यास प्रवास केल्यानंतर ज्यास तो अशा प्रकारच्या उन्हाच्या रखरखामध्ये प्रवास केल्यानंतर त्याला असं वाटतं की कुठेतरी मला असं ठिकाण मिळावं की ज्या ठिकाणामध्ये सावली असेल आणि त्यातल्या तर असं ठिकाण जर मिळालं तर कसं वाटतं आपोआपचा थकवा निघून जातो ऑटोमॅटिकली आम्हाला ताजतवाना झाल्यासारखं वाटतं. त्याच प्रकारे तो म्हणतो की शोक जर खोऱ्यातून जरी ते गेले तरी त्यांच्यासाठी ते जगायचं स्थान असणार आहे. आम्ही नो प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड विल एव्हर बी एबल टू रिमूव्ह द जॉय फ्रॉम आवर फेसेस. आम्ही म्हणून आम्ही ते गीतावर सुद्धा गातो दिस जॉय दॅट आय हॅव द वर्ल्ड इज गिव्हन टू मी अँड द वर्ल्ड कॅन टेक इट अवे. बरोबर आहे का? का माहिती का? कारण मला माहिती आहे की आमचा आनंद कोणत्याही परिस्थितीवरती अवलंबून नाही. चांगला असतं. काय काय लोक जगामध्ये कसं माहिती का आय एम हॅपी टुडे लेट्स पार्टी. बाय बिकॉज इट्स हॅपी. म्हणजे जर इफ यू आर सॅड दॅट नो नो पार्टी. याचा अर्थ असा की आनंदावरती त्यांच्या जीवनामधल्या गोष्टी अवलंबून आहेत. पण मला माहिती आहे की वेदर इट इज गुड डेज और बॅड डेज आय एम ऑलवेज हॅपी अँड एव्हरी टाइम इज पार्टी टाइम. आमेन. बिकॉज आय नो वन थिंग माय लॉर्ड इज विथ मी. आणि तेव्हाच माझ्याबरोबर असतो. मग तो म्हणतो या ठिकाणी झऱ्याचे स्थानच वाटते. पुढे तो काय म्हणतो माहिती का आगोटीचा पाऊसही त्याची अबाधानी करतो. आगोटीचा पाऊस म्हणजे काय माहिती का पावसामध्ये सुद्धा प्रकार आहे. एक तर नॉर्मल रेनी सीझन आणि दुसरा एक सीझन असतो की कधी पण पाऊस पडतो. आता जसं आमच्या पुण्यात होतं कधी पण पाऊस पडतो. डिसेंबरमध्ये पाऊस पडतो. पूर्वीच्या काळामध्ये पुण्यामध्ये जून जुलै संपल्यानंतर सप्टेंबरचा पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पण फार क्वचितच पाऊस पडायचा. पण आता डिसेंबरमध्ये पण पडतो. आणि कधी कधी या पावसामुळे काय घडतं माहिती का जे क्रॉप असतो जे व्हेजिटेबल्स असतात टमाटे अचानक 120 रुपये किलो आणि कधी कधी 10 रुपये किलो होते तरी कोण घेत नव्हतं. पण अशा प्रकारचं मी त्यांना विचारलं आणि एवढं मग कसे झाले टमाटे अहो पावसामध्ये. म्हणजे पाऊस काय करतो माहिती आहे का नुकसान करतो. कोणता पाऊस? अशा प्रकारचा पाऊस जो अचानकरित्या येतो. आगोटीचा पाऊस ज्याला म्हणतो जी इट्स नॉट प्लॅन सडनली समथिंग हॅपन्स. अशा जीवनामध्ये आमच्या अनेकदा होतं की अशा प्रकारचे संकट सुद्धा आमच्या जीवनामध्ये येतात. वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर देम. अचानक काहीतरी घडतं समथिंग सडनली हॅपन्स इन लाईफ आणि असं वाटतं की अरे कसं घडलं आणि ते संकट आल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे मी तर मला माहीत पण नव्हतं असं होईल. असे प्रश्न आमच्या जीवनामध्ये येतात. असे प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये येतात. पण तो काय म्हणतो माहिती का असे जरी प्रॉब्लेम आले तर तो म्हणतो तो तुमची अबाधानीच करेल. इंग्लिशमध्ये काय म्हणतात वाचा जरा जर असेल तर वाचा. स्तोत्रसिद्ध 84 6वं वचन. As they pass through the valley of Baca, they make it a place of springs. The autumn rains also cover it with pools. The autumn rain is also covered with pools. तिथं असं म्हणाल की ऑटम रेन कव्हर इट विथ पूल्स. पण त्याला समजा तुम्ही पाहिलं तर आगोटीचा पाऊसही त्यांची अबाधानी करतो. पुढं काय म्हणलं माझं They go from strength to strength till each appears before God in Zion. आमेन. तिथं असं म्हणाले की आगोटीचा पाऊस त्यांची अबाधानी करतो. ते पहिलं तर म्हणलं स्ट्रीम्स टू पूल्स. म्हणजे याचा अर्थ की त्याचं वाढ होते भरभराट होती उन्नती होती. म्हणजे जी छोटीशी गोष्ट असती ती मोठी होते त्यांच्यासाठी प्रोग्रेस ग्रोथ. आणि जर पाहतो या ठिकाणी अबाधानी करतो म्हणजे काय जरी काही संकट आमच्या जीवनामध्ये आमचं नुकसान करण्यासाठी येतात जर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहिलो तर ते संकटाचं रूपांतर आमच्या आशीर्वादात करतं. आमेन. गॉड कॅन टर्न युअर प्रॉब्लेम्स इनटू ब्लेसिंग्स. आमेन. द थिंग दॅट वर मेंट टू हार्म यू वुड टर्न टू बी अ ब्लेसिंग फॉर यू. का माहिती का जस्ट बिकॉज यू आर इन द प्रेझेन्स ऑफ गॉड ऑफ माइंड. किती चांगली गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की याचं रूपांतर होतं आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचं रूपांतर आशीर्वादामध्ये येतं. मग तो म्हणतो विश्वासाच्या जीवनामध्ये किंवा जे लोक परमेश्वरच्या योजनेप्रमाणे बोलायला किंवा जे लोक परमेश्वराची प्रीती करतात त्यासाठी सर्व काही गोष्टी मिळून कल्याण करत. आमेन. त्याचं कारण काय माहिती का की देव आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद होतो. संकट आमची नासधूस करणार नाही आम्हाला अपयश आमच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे होणार नाही. देव त्याच्याद्वारे आमचं कल्याण करणार. आणि मग तो म्हणतो आगोटीचा पाऊस त्यांची अबाधानी करतो. आणि पुढे ते म्हणले की अधिक अधिक शक्ती पावत जातात. आमेन. दे मूव्ह फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. आमेन. किती चांगली गोष्ट आहे की हा देवाने आशीर्वाद दिलेला आहे की जर आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो तर नुकसानही आमचं होणार नाही आमची ताकद वाढणार आहे. आणि पुढे तो काय म्हणतो माहिती का की अधिक अधिक शक्ती पावत जातात. हे सेनाधीश परमेश्वरा सेनाधीश देवा माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाचा देवा कान दे. आणि पुढे असं म्हणलेले खरोखर तुझ्या अंगणात एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा
श्रेष्ठ आहे किंवा उत्तम आहे. याचा अर्थ असा आहे की या सर्व गोष्टी त्यांना कळल्यानंतर एक गोष्ट कळते की परमेश्वरच्या सानिध्यातला एक दिवस बाकीच्या दिवसांपेक्षा श्रेष्ठ आहे. अर्पित बोलता बोलता एक गोष्ट बोलला काय की जितका जास्त वेळ आम्ही देवाला देतो ते आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. कधी कधी आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात. यू हॅव टू गो टू कॉलेज, यू हॅव टू गो टू होम, सगळ्या काही गोष्टी. बट इन स्पाइट ऑफ ऑल दिस थिंग्स वी नीड टू स्पेंड टाइम विथ गॉड. कारण का देवाच्या सानिध्यामध्ये जो वेळ गेलेला आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. जस्ट तुम्ही स्तोत्रसंहिता वाचता त्या ठिकाणामध्ये स्तोत्र 90 मध्ये 90 मध्ये मला असं वाटतं लिहिले की तो म्हणतो त्या ठिकाणामध्ये की हे परमेश्वर आमच्या आयुष्याचे दिवस आम्हाला असे करायला शिकी की आम्हाला सुबुद्ध हृदय, वाईस हार्ट. ते कधी मला मिळणार माहिती का की ज्यावेळेस मी माझ्या वेळेचा सदुपयोग करतो. याचा अर्थ असा काय की देवाच्या सानिध्यामध्ये मी जो वेळ घालतो तो फार महत्त्वाचा आहे. मला माहिती की आम्ही बाहेर पुष्कळ वेळ घालू, कामामध्ये वेळ घालू आणि कदाचित आमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये वेळ घालू. पण त्या सर्वापेक्षा जास्त महत्त्वाचा कोणता वेळ माहिती का? द टाइम दॅट इज स्पेंड इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. मस्त तो काय म्हणतो माहिती का बाहेरच्या दिवसांपेक्षा म्हणजे सहस्त्र दिवसांपेक्षा मोर दॅन 1000 इयर डेज 1 डे स्पेंड इन द प्रेझेन्स ऑफ गॉड इज इम्पॉर्टंट. आम्ही देवाचे आभार मानतो की देवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे की आठवड्याचे एक दिवस तरी आम्ही अशा प्रकारे देवाची उपासना करू शकतो, देवाची आराधना करू शकतो, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालू शकतो. आणि ज्या आम्ही अशा प्रकारे देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालतो त्याच तो म्हणतो तुम्हाला देव आशीर्वादित करतो. ही विल ब्लेस यू. पीपल वॉन्ट ब्लेसिंग्स बट पीपल डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ गॉड. इट्स व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी. यू वॉन्ट ब्लेसिंग्स. कोण मला विचारलं ना जगातल्या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्ती विचारलं आशीर्वाद पाहिजे हो म्हणतो. पण आशीर्वादासाठी देवाची सानिध्य दे नॉट रेडी टू कम किंवा दे नॉट रेडी टू स्पेंड टाइम विथ गॉड बट दे वॉन्ट ब्लेसिंग्स. मला सांगू द्या यू स्पेंड टाइम विथ गॉड. देवाच्या सानिध्यामध्ये या, देवाची उपासना करा, देवाची आराधना करा. यू वोंट आस्क फॉर ब्लेसिंग्स बट गॉड विल स्टार्ट ब्लेसिंग. आम्ही यू ते गरज पण पडणार आहे तुम्हाला अरे देवा मला आशीर्वाद कर. अरे यू आर डुईंग वॉट गॉड टोल्ड यू टू डू ऑटोमॅटिकली ब्लेसिंग विल फॉलो. मस्त तिथं समजले की प्रथम त्याचं राज्य व त्याची धार्मिकता म्हणजे खटपट करा, बाकीच्या सर्व गोष्टी माहिती की देवाची इच्छा आमच्या प्रत्येक संबंधी हीच आहे की आम्ही ज्या गोष्टी देवाला देणार आहे की त्या आम्हाला आपोआप मिळतील. तो खूप सुंदर ते वारीविषयी म्हणलेलं आहे की आकाशातील पाखरे पा ते पेरीत नाही किंवा कापीत नाही पण परमेश्वर त्यांना जे लागतं ते देतो. आम्ही म्हणजे याचा अर्थ असा आहे की इवन द बर्ड्स ऑफ द एअर गेट फूड टी. तर आम्ही कशासाठी जगतो? जेवणासाठी. जेवण मिळायला पाहिजे, खायला मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे. काय काय लोक तर जेवणासाठी जगतात. म्हणजे काय सकाळी उठल्यावर नाश्ता खातो. मी नेहमी म्हणतो नाश्ता केल्यानंतर लगेच थोडा वेळ झाला की दुपारच्या जेवणाचं काय वी स्टार्ट प्लॅनिंग व्हॉट टू हॅव फॉर लंच. आफ्टर लंच इमिडिएटली द लंच इज नॉट इवन डायजेस्टेड. जिरत पण नाही. चहासाठी काय खायचं आणि चहा संपला की लगेच रात्रीची जेवणाची. म्हणजे मी लिव्ह फॉर इटिंग. मला माहिती की देवाचं वचन म्हणून सांगतं की ज्यावेळेस आम्ही देवावरती अवलंबून राहतो ना ते एलेलं तर मला समजा गॉड गिव्ह द बेस्ट वेन यू आर जस्ट डुईंग वॉट गॉड टोल्ड यू टू डू. कावल्याच्या द्वारे देवाने त्याला मांस पुरवलं. बेस्ट म्हणजे मीट मटन त्याला म्हणतो. ते कशा कुणी पुरवलं? वॉज इज स्ट्रायव्हिंग फॉर इट. तो बाजारात जाऊन आणत होता का जेवण फक्त इट वॉट वॉट एव्हर गॉड वॉज टेलिंग हिम ही वॉज डुईंग आणि देवाने त्याला सांगितलं की त्या ओळाच्या काठीला कावळ्यांच्या द्वारे त्याला लागतं. हा गॉड इज अ गॉड हू कॅन प्रोव्हाइड टू द रायनिंग्स ऑल्सो. आम्ही त्याची इच्छा की ते आम्हाला अशा प्रकारे पुरवावं. पण आम्हीच विचार करतो कसं होईल. इफ आय डोंट डू दिस आय वोंट बी एबल टू ईट, आय वोंट बी एबल टू सर्वाइव्ह. जस्ट डू वॉट गॉड इज टोल्ड यू टू डू. ही विल टेक केअर ऑफ ऑल युअर नीड्स. आम्ही आणि देवाची इच्छा आमच्या समोर हीच आहे की आम्ही सर्व सोडून फक्त त्याच्यासाठी धावत पळत त्याच्या सानिध्यामध्ये यावं, त्याची इच्छा पूर्ण करावी. तो जे काय सांगतो ते करा. पण तो म्हणतो की ज्या त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो हे सर्व आशीर्वाद तो आम्हाला देतो. आमची ताकद वाढते, आमची शक्ती वाढते. एवढंच केवळ नाही तर आम्हाला तो आशीर्वादित करतो, तो आम्हाला धन्य करतो. आम्हाला कोणताही त्रास, कोणती अडचण, कोणती समस्या आमचं नुकसान करणार आहे तर आम्हाला ते ग्रो करणार आहे. आम्ही लोक म्हणतील की सो मेनी प्रॉब्लेम्स आर देयर इन देअर लाईफ्स बट स्टिल दे आर ग्रोइंग. व्हाय? बिकॉज गॉड इज विथ देम. द प्रेझेन्स ऑफ गॉड इज डुईंग थिंग्स फॉर देम. आणि ही साक्ष आमची प्रत्येकाची असणार आहे की तो म्हणतो आगोतीचा पाऊस ही आमची आव्हान आहे. जे गोष्टी आमचे नुकसान करण्यासाठी येतील ते दॅट विल टर्न टू ब्लेसिंग बिकॉज यू आर इन द प्रेझेन्स ऑफ गॉड.
देवाची इच्छा आमच्या प्रत्येक समोर हीच आहे की अशा प्रकारे आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये वाढावं, देवाच्या सानिध्याला महत्त्व द्यावं आणि देवाच्या सानिध्यात जितका आम्ही येऊ तितका देव तिचे आशीर्वाद आमच्या प्रत्येकाचे नंबर होणार आहे. आपण आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ आम्ही धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक मला समोर तो प्रत्येकाला दिलास प्रभू. आज तुझ्या वचनामध्ये तो आमच्या प्रत्येकाच्या आत्म्याशी बोललेला आहेस प्रभू. ज्यावेळेस आम्ही तुझ्या सानिध्याविषयी उत्सुक असतो, तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तर तुझे विपुल आशीर्वाद तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतोस. आणि प्रभू आज तुझ्या वचनामध्ये तुम्हाला दाखवून दिलेले आहेस पाहिजे की प्रभू अगुटीचा पाऊसही आमची आबादणी करतो. कोणतीही गोष्ट जी आमच्या नुकसानासाठी असते माहिती बा, ते सुद्धा आमचं नुकसान करू शकत नाही, ते आमच्या आशीर्वादामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याचं कारण एकच आहे माहिती बा की आम्हाला तुझ्या आत्म्याविषयी आम्ही उत्सुक आहोत, तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो नाही. आणि प्रभू आज मी प्रार्थना करतो त्या गोष्टी आपण पुन्हा एकदा नव्हे तू समजावून सांगितलं असतं प्रभू. तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या सहवासामध्ये राहण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. पाच समान बरोबर तुझ्याच नावाने येशूच्या प्रेमाने मागतो म्हणतोय.